ठाणे परिवहन सेवेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची थकीत देणी गेल्या अनेक वर्षांपासून न दिल्यानं कर्मचारी अरुण कारंडे यांनी थेट आत्मदहनाचा इशारा दिलाय। ठाण्यातील वागळे आगार डेपोला मंगळवारी सकाळी सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्र येत आंदोलन केलंय। अरुण कारंडे यांनी 1989 साली चालक या पदावर रुजू झाले। सलग 29 वर्ष 5 महिन्यांची परिवहनची सेवा केली। 2019 साली कारंडे सेवानिवृत्त झाले। 4 वर्ष 9 महिने उलटून गेली तरी देखील अद्यापही कर्मचाऱ्यांची थकीत देणी न दिल्यानं कर्मचारी आक्रमक झालेत। कर्मचारी अरुण कारंडे यांनी थेट 1 महिन्याच्या आत थकीत देणी द्या, नाहीतर कुटुंबियांसमवेत आत्मदहन करू असा इशारा दिलाय। 5व्या, 6व्या व 7व्या वेतन आयोगाचे व सेवानिवृत्तीनंतरची देयके, इतर भत्ते, प्रवास भत्ता, वैयक्तिक भत्ता, तर 2009 रोजी जादा कामाचा भत्ता, शैक्षणिक भत्ता व्याजासकट मिळावा अशी मागणी कर्मचारी अरुण कारंडे व इतर कर्मचाऱ्यांनी केली आहे। सातत्यानं पत्रव्यवहार करून देखील देयके मिळत नसल्यानं टोकाचं पाऊल उचलावं लागत असल्याचं अरुण कारंडे यांनी सांगितलंय। या संदर्भात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन पत्रव्यवहार करण्यात आला असून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याचं कर्मचाऱ्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत। मात्र येणाऱ्या काळात थकीत देयके मिळाली नाही तर ठाणे महापालिका मुख्यालयासमोर उपोषण करू असा इशाराही कर्मचाऱ्यांनी दिलाय। मी राजीव तुषार मलजी, मी जवळजवळ 2021 मार्चला रिटायर झालो। माझ्या आधी पण जवळजवळ 2021 मध्ये कारंडे वगैरे सारखे रिटायर झालेले आहेत आणि जवळजवळ आज आम्ही 1100च्या वर संख्या गेलेली आहे आणि त्याच्या जवळजवळ 150च्या आसपास कर्मचारी आम्हाला आमच्यातून सोडून गेले, देवाघरी गेलेले आहेत। कारण काही ना काही आजार आज आम्हाला मी पण स्वतः कॅन्सर आपला हे हृदयरोगाचा पेशंट आहे आणि बरेचसे असे आमचे लोक आहेत की ज्यांना काही ना काही आजार आणि उपचार घेऊ शकत नाहीत। पण आज काही लोकांची कशी मुलं बाळ कमवत आहेत तर त्यामुळे ते तरुण आहेत, पण इतर जणांचे असे वांदे आहेत की त्यांच्याकडे मुलीच आहेत तर ते काय करतील किंवा त्यांच्याकडे भाड्याने राहतात तर ते लोक कुठल्या ह्याच्याने इथं तग धरू शकतील। आणि गावी त्यांची काय जमीन नाही की बाबा त्याला काही जण गावी जाऊ शकतं की बाबा त्याला आपला जमीन दुमला शेती करू खाऊ, पण इथं जर आमचेच जर पैसे आम्ही कष्ट करून आम्हाला जर मिळत नसतील वेळेवर आणि आम्ही दरवेळा किती वेळा चक्रा मारायचे, एक तर आम्हाला खर्च करून एवढा लांबून मी स्वतः भिवंडी लावतो, भिवंडीला ये जा करतो स्वतः, तर ते येणं जाणं प्रत्येकाला भारी पडतं। आणि मेन म्हणजे कसं आम्ही आलो की आम्हाला फक्त एवढं सांगतात की तुमचं देणं आम्हाला बी माहिती आहे पण जेव्हा निधी उपलब्ध होईल तेव्हा देऊ। त्यासाठी नंतर आम्ही आधी बांगर साहेब होते त्यांच्याशी वेळोवेळी भेटत होतो, त्यांनी जवळजवळ आमचं म्हणजे काम करण्या पण आलं आणि ऐन वेळा त्यांची बदली करण्यात आली। त्याच्यानंतर आता सौरभ राव आले, आता ते म्हणते मला परत अभ्यास करायला लागेल। आता हा कळण्यात आला आम्हाला की व्यवस्थापनाची बदली, परत नवीन व्यवस्था तो परत तो तेच म्हणणार की मला अभ्यास करावा, म्हणजे जाणून बुजून हा वेळ काढूपणा होतो ना। जर आज तुमच्याकडे निधी आहे तर तुम्ही देऊन टाका ना, पण तो निधी काय करतात, आलं की बिलं काढ, हे कर, रंगोरंगोटी कर, बसेस घ्या किंवा त्याचं सामान घेऊन टाकलं, मग त्याच्या कसं त्याचे बिलं त्याच्यामधून त्यांना त्यांचं कमिशन निघतं। पण आम्ही वाऱ्यावर होतो ना, आमच्यासाठी आम्हाला काय न्याय मिळणार आणि त्यासाठी आम्ही मुख्यमंत्री साहेब म्हणून आपलेच मुख्यमंत्री, आपल्या घरचे मुख्यमंत्री म्हणून आम्ही त्यांना भेटायला गेलो तर त्यांनी आमच्यासमोर 2-3दा आम्ही कसं आतमध्ये जाऊन त्यांना भेटलो तर आमच्यासमोर त्यांनी फोन केला, आयुक्तांशी बोलणं केलं, नाही ते माझ्याकडे परिवहन कर्मचारी आले त्यांची काही जी देणी आहे तुम्ही देऊन टाका ना, कशाला थांबवताय। तर त्यांनी सांगितलं निधीचा, तर ते म्हणे ठीक आहे जे काही निधी लागत असेल तर मला तसं कळवा, निधी कमी असं असेल तर आपण काय ते उपलब्ध करू आणि त्यांची देणी देऊन टाकू, एवढं आमच्या समोर झालं। त्याच्यानंतर 2 दिवसांनी मी मुद्दाम परत सौरभराव साहेबांना भेटलो की साहेब काय आलं, नाही मी ते मुख्यमंत्र्यांशी बोलले पण ते अजून कसं निधी मला उपलब्ध नाही तर मग मी काय पुढच्या हालचाल करू शकत नाही, जेव्हा निधी येईल तेव्हा मी देईल। सध्या मी तुम्हाला 1 करोड देतोय ना, त्या 1 करोड मध्ये समज आवलं 1 करोडने काय होतं, दर महिन्याला तुम्ही 4-5 हजार देता, त्या ह्याच्याने आम्ही जर 30 वर्ष जगलो तर कुठे आमचे 15 लाख आम्हाला भेटतील, पण तेवढ्यासाठी एवढं। आणि खरं तर ह्या लोकांनी आमचे जे देणी आहे हे व्याजासकट द्यायला पाहिजे, कारण कोर्टात बी तुम्ही गेलं तर कोर्ट तेच म्हणतो तुम्ही तिकडे तुमची जमीन विका, गाड्या विका, नाही तर तुमची बिल्डिंग विका, पण कर्मचाऱ्याची देणी द्या, असा कोर्टाचा अधिकार न्याय असतो। पण हे लोक त्याला पण फाट्यावर मारतात, असा अधिकार। आता कसं अधिवेशन चालू होतं तर आमचा विचार झाला की आजच्या आज पत्रव्यवहार करून आयुक्तांना एक आणि 90 पद्धतीने आम्ही उपोषणाला बसायच्या तयारीत आहोत सर्व। महापालिका प्रशासनाकडे मागणी केलेली आहे, मुख्यमंत्र्यांकडे तुमचं म्हणणं मांडलेलं आहे, तरी सुद्धा न्याय मिळत नाही, पुढची भूमिका काय? आमची पुढची भूमिका ही होती, मी 2019ला रिटायर झालो तेव्हापासून मी पत्रव्यवहार करत आलेलो आहे। मंत्रालय, राज्य, केंद्रापर्यंत पण पाठवलेली मी 3-3 पत्रक, मोदी, अमित शाह सर्वांना या आत्मदानाचा बी त्यांना इशारा दिलेला होता मी। या सगळे पत्रक 13 पत्रक मी पाठवले, त्याची सगळी पोच त्यांना आहे, माझ्याकडे पण आहे। परंतु 2019 पासून मी माझी थकबाकीची मागणी करतो, ते माझ्याकडे पैसेच नाहीत, आमच्याकडे पैसेच नाहीत म्हणून कर्मचाऱ्याला आतापर्यंत जवळजवळ 238 कर्मचारी असतील
शिल्लक म्हणजे ज्यांची थकबाकी आहे ती त्यांना अद्यापर्यंत थकबाकी मिळते. थकबाकी म्हणलं की म्हणते आमच्याकडं निधीच नाही. निधी कुठून आणायचा? निधी आला तर आम्ही देऊ. मग आता तुमच्याकडे निधी महापालिकेच्या कर्मचाऱ्याच्या नावाने तुम्ही घेताय, टेंडर बिलं काढताय, ठेकेदाराची बिलं काढताय, बसेस नवीन आणताय, ह्याला कुठून पैसा येतो तुमच्याकडे? कर्मचाऱ्याला का द्यायला पैसा नाही तुमच्याकडे? हा, त्याचा कोण उत्तर देणार? मग आम्ही एवढ्या वर्षापासून 5 वर्ष झालं आज मी चक्रा मारतोय. मी आज भाड्याच्या खोलीत आहे 30 वर्षापासून. मी काय जगायचं? मला कोणी जगवणारा नाही. मी यांना वारंवार सगळी माहिती दिली, गावापासून मुंबईपर्यंत सगळी चौकशी करा म्हणून पहिल्यापासून दिलेली आहे. सगळे पेपर आहेत. मग असे का करतात? माहितीचा अधिकार देखील माहितीचा अधिकार दिला, त्याच्यामध्ये असं सांगितलं की माहिती देणे बंधनकारक नाही. यांच्या कायद्यात बसतं का? यांच्या कायद्यात आम्ही आमची माहिती मागितली, हो आमची थकबाकी किती आहे, काय तुम्ही देताय, कुठल्या देताय, कसं देताय, काय देताय, कुठल्या बेसवर देताय? 6व्या वेतनचा आम्हाला बेनिफिट दिला आणि म्हणते आमची मीटिंग झाली नाही अजून, आम्ही ठरवलं नाही. मग तुम्ही त्याचे फायदे दिले कशाला? 7व्याचा थकबाकीचं दाखवलं नाही मला, जी पत्रक दिले ती. काल मला 2 कुरिअरनी पत्रक पाठवले. मी घरी नसल्यामुळे माझ्या मंडळीने घेतली ती पत्रक. म्हणजे मी आज आत्मदान करणार म्हणून तुम्ही पत्रक पाठवताय. ते तुम्ही पहिलेच मला सांगितले. उपदान दिलेले सर्वाला द्यावंच लागतं उपदान. मग तेच घडी कशाला सांगताय तुम्ही आम्हाला? उपदान दिलंय, हे दिलंय, आमच्यावर थकबाकी येईल तेव्हा देऊ. तुमच्यावर येणार कधी? माणूस मेल्यावर? कितीतरी लोकांनी आत्महत्या केले, संसार उद्ध्वस्त केलेत या परिवहन प्रशासनाने. 200हून अधिक कर्मचारी आहेत. एका कर्मचाऱ्याला किती थकबाकी येणं बाकी आहे? तरी 15,000 मिनिमम. आम्ही 15 लाख रुपये पकडले. 15 लाख रुपये. 1100 कर्मचारी आहेत. 1100 आहेत. म्हणजे आता आमच्या ह्याच्यामध्ये माझ्या 238 काय त्यांनी दाखवले. 2019 ला हा, तेव्हाच मी सांगतोय तुम्हाला.